प्रत्येक गुजराती फॅमिलीची स्वतःची अशी एक पारंपरिक उंधियो रेसिपी असतेच असते. ही माझ्या आजे सासूबाईंची रेसिपी आहे. त्या सुरतच्या होत्या. त्यांनीच हा उंधियो माझ्या सासूबाईंना शिकवला आणि तिने मला आणि मोस्ट इम्पोर्टंटली गीता मावशींना सुद्धा शिकवला आहे. हे डाकोना गोटाचं इन्स्टंट पीठ मिळतं. हे वापरून आपल्याला मेथीचे मुठिये बनवून घ्यायचे आहेत. त्या पिठामध्ये भरपूर चिरलेली मेथी आणि एक पिकलेलं केळं हे घालून पीठ मळून घेऊन त्याचे छान मुठिये तळून घ्यायचे. या मुठियांसोबतच राजाळी केळी, सुरती वांगी, सुरती पापडी कोवळी, छोटे बटाटे, तुरीचे दाणे, ओला लसूण, पर्पल कंद, ओला नारळ, भरपूर चिरलेली कोथिंबीर, मिरच्या आणि आलं असं सगळं लागतं. सगळ्यात आधी हे सगळे मसाले म्हणजे ओला लसूण, नारळ, आलं, मिरच्या हे सगळं व्यवस्थित वाटून घ्यायचं आणि हे वाटण प्रत्येक भाजीला व्यवस्थित लावून घ्यायचं. हे असं वाटण लावण्याची पद्धत सुरती उंधियोमध्येच वापरली जाते. नंतर वांग्यांमध्ये भरण्यासाठी नारळ, कोथिंबीर, गूळ, गोडा मसाला, लाल तिखट, हळद हे सगळं घालून एक मसाला तयार करून घ्यायचा आणि तो प्रत्येक वांग्यामध्ये व्यवस्थित ठासून भरून घ्यायचा. सगळ्या भाज्यांना मसाला लावून झाला, की उंधियो करायला घ्यायचा. सगळ्यात आधी तेलामध्ये बटाटे फ्राय करून घ्यायचे. त्याच्यानंतर पापडी आणि दाणे हे शिजत आले, की मग कंद आणि केळी घालायची आणि हे सगळं साधारण एक अर्धवट शिजलेलं असेल ना, त्या पॉइंटला नंतर मुठिये ॲड करायचे. मुठिये तळलेले असतात त्यामुळे त्याला फारसा वेळ लागत नाही आणि सगळ्यात शेवटी वांगी ॲड करायची. सगळ्या भाज्या घालून झाल्या, की साधारण 1 तासभर हे व्यवस्थित न हलवता शिजवून घ्यायचं.